So number 25 in 2 mark questions. नाही 25th झालं तर 26th we have to solve. Evaluate 0 to pi by 4 cos x upon झालं. चलो आता काय करणार इथे बघूनच कळतंय sin x ला t टाकला तर cos x dx will become dt. So I'll say put sin x ला t. So cos x dx will become dt. Now when value of x is 0, my t will become sin 0, answer is 0. ठीक है, t will become sin 0, answer is 0. When my x ची value becomes pi by 4, t ची value becomes sin pi by 4 म्हणजेच 1 upon root 2. सो माझं जे इंटिग्रेशन आहे ते 0 to pi by 4 आहे. आता 0 to 1 upon root 2 होईल. 0 to 1 upon root 2. cos x dx dt झाला. सो 1 upon 4 minus sin ला टाकलाय t square dt. याला रिअरेंज करून 0 to 1 upon root 0 to 1 upon root 2 1 upon 4 ला मी लिहितो 2 square, t ला as it is t square. So 1 upon a square minus x square. 1 upon a square minus x square. So आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे I is 1 upon 2a. a माझा 2 आहे. ठीक आहे ना. आता व्हेरिएबल log of a plus x upon a minus x. Log of 2 plus x upon 2 minus x. 0 to 1 upon root 2. सोडवा आता फक्त व्हॅल्यूज टाका. This is equal to 1 by 4. 2 to the 4. झालं. लॉग ऑफ आधी अप्पर मायनस लोअर करावं लागेल आपल्याला. अप्पर जर का टाकलं तर लॉग ऑफ मॉड मध्ये 2 प्लस 1 अपॉन रूट 2 अपॉन 2 मायनस 1 अपॉन रूट 2 हे झालं अप्पर. मायनस लोअर जर का टाकलं तर 0 0. सो लॉग ऑफ सिम्पली 2 अपॉन 2 असं उरेल. राईट. चेक चेक 1. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे. सो तो पार्ट कॅन्सल आउट होऊन जाईल. दिस इज 1 अपॉन 4. लॉग ऑफ मॉड मध्ये क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 रूट 2 प्लस 1 अपॉन 2 रूट 2 मायनस 1 कारण डिनॉमिनेटरचा रूट 2 दोन्हीकडे कॅन्सल आउट होऊन जाईल. स्क्रीनशॉट घ्या. डन. And now we will have 27th. Now 27th. Evaluate 1 to 3 cos of log x upon x dx. झालं. आता ह्या सम मध्ये बघून लगेच कळेल की log x ला t टाका बिकॉज log चा डेरिव्हेटिव्ह 1 by x is already आहे. So put log x as t. So बेटा log चा डेरिव्हेटिव्ह 1 by x dt by dx. तिकडचा dx आपण तुम्हाला माहिती आहे अलीकडे लिहितो. वेन लिमिट चेंज करायला प्लीज विसरायचं नाहीये. x ची व्हॅल्यू 1 तर बेटा t ची व्हॅल्यू काय होईल log 1 which is 0. x ची व्हॅल्यू 3 तर t ची व्हॅल्यू log 3.
मगाशी 1 log 1 was 0, that's why it came out to be 0. I will become integration 1 to 3 होतं, आता 0 to log 3 बनेल. 0 to log 3. Cos of log x ला टाकलाय t, so simply cos t आणि हा 1 by x dx झाला dt. इंटिग्रेशन cos आन्सर बेटा sin t from 0 to log 3. Upper minus lower करा, I will get sin of log 3 as my final answer because minus sin of 0 and you know sin of 0 is 0. So final answer is sin of log 3. Screenshot गया. Getting? So very easy numerical it is. So definite integration आणि indefinite integration हे 80% तर सेमच आहे. खाली 10-20% सम या चॅप्टर मध्ये असे आहेत की जिथे वी नीड प्रॉपर्टी, जिथे आपल्याला प्रॉपर्टीची गरज पडते. 2 मार्क्स मधला 28 इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin square x upon 1 plus cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. ओके, बर. आता ह्या सम साठी आपण काय करणार? न्यूमरेटरचा आपण स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरचा आपण स्क्वेअर आहे. आता याला एक काम करू का मी? इंटिग्रेशन 0 to pi by 2, त्याला पहिले मी असं लिहू का? sin x अपॉन 1 plus cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण की दोन्ही टर्म्स या स्क्वेअर फॉर्म मध्ये आहेत. बर, आफ्टर दॅट इथे सपोज आपण याला एक का वन प्लस कॉस थीटा 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2. ओके, सो बेटा हा 2 आणि हा 2 अच्छा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हा कॅन्सल आउट. cos x बाय 2 उडाला, स्क्वेअर मधला एक जण उडाला. सो इथे उरल काय? तर साइन अपॉन कॉस म्हणजे tan x बाय 2. वरती साइन, खाली कॉस, साइन बाय कॉस, tan x बाय 2 स्क्वेअर असल्यामुळे tan स्क्वेअर x बाय. tan स्क्वेअर साठी नाहीये प्रोव्हिजन माझ्याकडे, बट आय विल बी हॅव्हिंग फंडामेंटल आयडेंटिटी युजिंग tan स्क्वेअर थीटा इज सेक्स स्क्वेअर मायनस 1. सो याला मी लिहितो ठीक आहे. आता हे दोन इंटिग्रेशन्स सेपरेट सेपरेट मी लिहितो. झिरो टू पाय बाय 2 सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 dx मायनस 0 टू पाय बाय 2 1 dx. हे आणि हे दोघांचंही सेपरेट सेपरेट. LPF दिसलं, अर्थात सेक्स स्क्वेअर हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे, लिनियर पॉलिनॉमियल फंक्शन आहे, विसरायचं नाही. सो 1 भागिले कोएफिशिएंट ऑफ x इज 1 by 2. tan स्क्वेअर सेक्स स्क्वेअर हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे, सो आन्सर इज tan x by 2. ओके, फ्रॉम 0 to pi by 2 minus 1 integration x from 0 to pi by 2. आता 1 upon 1 by 2 that answer is 2. आता इथे अप्पर मायनस लोअर करा,
सो tan x ला π/2 टाकला तर खाली 2 4 होईल. सो tan π/4 मायनस tan 0 मायनस π/2 मायनस 0 काय मायनस आतमध्ये सुद्धा अप्पर मायनस लोअर केला. दिस इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट tan π/4 म्हणजे tan 45 व्हॅल्यू 1 आहे वजा 0 मायनस इथं आतमध्ये π/2 मायनस 0 आन्सर इज π/2 which is big बे. So 2 minus 5/2 बेदुने 4 so 4 minus pi upon 2. स्क्रीनशॉट घ्या. झालं. After that we have last sum from 2 mark questions. It is 29th. And this question is, this numerical is evaluate 0 to 9 root x upon root x plus root of 9 minus x dx. आता आपल्याकडे प्रॉपर्टी बेटा स्क्वेअर रूट्स वाले सम दिसले की समजून घ्यायचं. वी हॅव प्रॉपर्टी 0 to a f of x dx is 0 to a f of a minus x dx. So in fact put x च्या जागी a minus x हा प्रॉपर्टीचा मिनिंग आहे. x च्या जागी a minus x. So मी असं म्हणू का हिअर my x will get replaced by a is 9 so it's 9 minus x. ठीक है. So I will be it is 0 to 9. So once again 0 to 9 square root of here x जागी 9 minus x upon root of x जागी 9 minus x plus आता x जागी 9 minus x म्हणजेच 9 minus x जागी x dx. It's my first, it's my second. I have two equations 1 and 2. Simply 1 आणि 2 दोघांना ऍड करायचं. ही प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. दोघांना ऍड केलं लुक केअरफुली दोघांचाही बेस सेम आहे. न्यूमरेटर सुद्धा सेम होईल डिनॉमिनेटर सारखा. कॅन्सल आउट अँड आन्सर विल बी 1. अर्थात एक्झाम मध्ये थोडं स्टेप बाय स्टेप करायचं. मांडा चेक चेक कॅन्सल दॅट आन्सर विल बी 1 dx. पुढे काय करायचं बेटा I is equal to 1 चं इंटिग्रेशन x 0 to 9. So it is 9 minus 0 म्हणजेच 9. 1 आणि 2 केल्याच्या नंतर 2i होईल. हा 2i आहे. So 2i is 9. I is 9 by स्टँडर्ड फॉर्म आहे. स्क्रीनशॉट घ्या. गेटिंग अंडरस्टूड. So finally we are finished with 2 mark numericals. 2 मार्कांचे क्वेश्चन आताचे आपले संपले. We will move on to 3 mark question ज्यामध्ये proofs of the properties can also be asked. Chances कमी आहेत पोरांनो but they can be asked. Okay. So ह्याच्यातला 3 मार्कांमधला number 30 as they have given. Prove that integration a to b f of x is a to c f of x plus c to b f of x where a आणि b या दोघांच्या मध्ये c आहे. आता काय करायचं LHS साइड घे
ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू, समजा एफ ऑफ एक्स उत्तर असं म्हणूया आपण, लेट इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स उत्तर आहे बेटा जी ऑफ एक्स प्लस सी. तर एफ ऑफ एक्स उत्तर आहे जी ऑफ एक्स, कुठून कुठं ए टू बी, मग अप्पर मायनस लोअर केलं तर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. चला आता राईट हँड साइड. सो बेटा राईट हँड साइड इज ए टू सी एफ ऑफ एक्स डीएक्स राहिलं इथं त्या याच्यातला, प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स. चलो आता एफ ऑफ एक्सचं उत्तर काय रे बेटा, जी ऑफ एक्स फ्रॉम ए टू सी. वन्स अगेन एफ ऑफ एक्सचं उत्तर आहे बेटा जी ऑफ एक्स फ्रॉम सी टू बी. सो अप्पर मायनस लोअर करा, इट विल बिकम जी ऑफ सी मायनस जी ऑफ ए. इथं सुद्धा अप्पर मायनस लोअर करा, सो जी ऑफ बी मायनस जी ऑफ सी. आता इथे g of b minus g of a should have been the answer. So this and this will get cancel out. G of b minus g of a. पुढील या LHS side is RHS side is. Screenshot घ्या. So this is how we have to prove or we can prove. समजतंय ना सगळ्यांना? प्रदीप आणि निलेश समजतंय का दोघांना? ठीक है. नेक्स्ट प्रॉपर्टी प्रूफ. Next is prove that e to b f of x dx integration a to b f of x dx is integration a to b f of a plus b minus x dx. हे प्रूव्ह करायचे. आता काय करणार मी? सो बेटा फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू टेक द RHS साइड. हा प्रॅक्टिस करायची जमून जाईल, कारण LHS ला करण्याजोगं काहीच नाहीये. आता बेटा मी इथं काय करतो, पुट a प्लस b मायनस एक्स ला टी पुट करू, a चा 0 b चा 0 वजा x चा 1 आणि t चा dt बाय dx. देअरफॉर इथून फक्त dx उचलता येईल मला, dt नाही मायनस dt. हा मायनस पलीकडे शिफ्ट करा. झालं. सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर यू पीपल नो दॅट लिमिट्स वी हॅव टू चेंज. मी x मधून t मध्ये चाललोय बेटा. वेन x ची व्हॅल्यू इज a, बघ ना t ची व्हॅल्यू काय होईल, a आणि वजा a कॅन्सल, इट्स b. वेन x ची व्हॅल्यू इज b, t ची व्हॅल्यू a, कारण b आणि मायनस b विल गेट कॅन्सल आउट. झालं. सो माय RHS साइड विल बिकम a टू b होतं, आता b टू a होईल. माय लिमिट विल बिकम b टू a. फंक्शन ऑफ a प्लस b मायनस एक्स ला काय टाकलाय रे, t, आणि dx विल बिकम मायनस dt. तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी नंबर 3 इंटिग्रेशन b टू a आहे, तर मायनस साइन रिमूव्ह करून निलेश आपण त्याला लिहू शकतो a टू b f ऑफ t dt. झालं. आता चेंज ऑफ व्हेरिएबलच्या प्रॉपर्टीने मी यालाच लिहू शकतो a टू b f ऑफ फक्त t च्या ऐवजी x आला, आणि ही आहे माझी LHS साइट. स्क्रीनशॉट घ्या. आणि एक्झॅक्टली अशाच प्रकारे 32 नंबरची a टू b वाली जी आहे तशीच 0 टू a वाली तुम्हाला घरी करायची आहे. फक्त इथे a मायनस एक्स आहे, परत एकदा a मायनस एक्स,
dx इज मायनस dt सगळी प्रोसेस सेम आहे आणि या दोन्ही प्रॉपर्टी खऱ्या अर्थाने तशा सेमच आहेत. अंडरस्टूड? चलो, सो 32वी घरी करा अशाच प्रकारे. टेन्शन घेऊ नका, आपल्याला मागच्या चॅप्टरचे उरलेले जे न्यूमरिकल्स आहेत निलेश ते सुद्धा फिनिश करायचे, त्यामुळे आपली परफेक्ट प्रॅक्टिस होईल अजून. आफ्टर दॅट वी हॅव नंबर 33. हा एकटा असा चॅप्टर आहे याचे पुढचे सम सगळे सोपे आहेत. 0 to π/2 sin ची पॉवर 4x अपॉन sin ची पॉवर 4x प्लस cos ची पॉवर 4x dx. आताच ज्या प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह केल्या त्यापैकी 0 to a वाली प्रॉपर्टी आहे. मी तुझ्यासाठी लिहितो 0 to a f of x dx ला काय लिहायचं रे? 0 to a f of a minus x dx. ह्या प्रॉपर्टीचा अर्थ काय प्रदीप? पुट हे बघ x उचलायचा a मायनस x टाकायचा. हिअर माझ्या सम मध्ये 0 to a च्या ऐवजी 0 to π/2 म्हणजे a π/2 आहे. सो x ला काय टाकणार बेटा? बोल ना, माझ्या सम मध्ये π/2 मायनस x. चालू देअरफॉर मी लिहू का i इज इक्वल टू, याचं नाव i देतो मी, याला 1 म्हणायचं, पुढे 2 भेटतं आपल्याला. लिमिट्स मध्ये काही चेंज नाही, ते तसेच ठेवायचे 0 to π/2. फक्त x जागी π/2 टाकायचा. साइन ची पॉवर 4 x जागी π/2 मायनस x भागिले साइन ची पॉवर 4 x जागी π/2 मायनस x प्लस cos ची पॉवर 4 π/2 मायनस x dx. बेटा sin 90 minus theta is cos theta, right? पॉवर इवन आहे, सो ऍज इट इज. सो साइन ची पॉवर 4 मी लिहू शकतो cos ची पॉवर 4 x भागिले पुन्हा एकदा दिस विल बिकम cos ची पॉवर 4 x प्लस साइन 90 minus theta cos. सो हे साइनचा cos झाला, साइन 90 minus theta cos कन्वर्ट झाला, cos 90 minus theta is sin, so this will be get converted into sin ची पॉवर 4 x dx. झालं सिम्पली. याला म्हणायचं 2, राईट? 1 आणि 2, 1 प्लस 2, 1 पण आहे 2 पण आहे, i प्लस i विल बिकम 2i. दोघांचा बेस सेम, ऍड केल्याच्या नंतर जी टर्म येईल ती पण डिनॉमिनेटर सारखी, विल गेट कॅन्सल आउट अँड 1 dx. लिमिट्स फ्रॉम 0 to π/2. 1 चं उत्तर आहे बेटा x फ्रॉम 0 to π/2. अप्पर मायनस लोअर करा π/2, परंतु हा 2i आहे, सो i विल बिकम π/4. स्क्रीनशॉट घ्या आणि मला सांगा इथपर्यंत व्यवस्थित सगळं समजलंय का नाही? बोला निलेश, प्रदीप. निलेश, प्रदीप, समजलंय का? हो सर. ह्या प्रॉपर्टीचे प्रूफ बोला. ठीक आहे. सो टुमॉरो वी विल कंटिन्यू विथ रिमेनिंग सम्स. ओके. 3 मार्क वाले पण आणि 4 मार्क वाले पण, दोन्ही वी विल फिनिश बाय टुमॉरो. सो होपफुली डेफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर आपला उद्या द एंड होऊन जाईल. फिजिक्सचा सिलेबस होपफुली 2 लेक्चर्स मध्ये संपवण्याचा आपला प्रयत्न करू. ओके. 4-5 दिवसात मॅथ पण संपूनच जाईल. नंतर मग न्यूमरिकल सॉल्विंग टेक्स्ट बोर्ड लेवलचे न्यूमरिकल्स आणि तुमची क्वेश्चन पेपरची सिरीज. ओके. काहीतरी ऍडजस्टमेंट आपण करू, तुम्हाला घरी पेपर सोडवायला येईल मी, असं काहीतरी करू आपण. ओके. आधी पेपर पाहिले सर चॅप्टर बाय बाय, टेक केअर. लावायचा.